नमस्कार. आज आपण XRNA बद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपल्या शरीरातील अशा काही गुप्त संदेशवाहकांबद्दल जे आपल्या आरोग्याविषयी खूप काही सांगू शकतात. जरा विचार करा, फक्त लाळेच्या एका छोट्याशा नमुन्यावरून भविष्यात येऊ शकणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यासारख्या मोठ्या धोक्याची आगाऊ सूचना मिळाली तर? हे ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन फिल्मसारखं वाटत असलं ना, तरी आता ते शक्यतेच्या खूप जवळ आलं आहे. चला तर मग आपल्या शरीरात लपलेल्या या संवाद प्रणालीचा शोध घेऊया. एक अशी प्रणाली जी आत्तापर्यंत आपल्यासाठी एक गूढ होती. याचं सार असं आहे की आपलं शरीर सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आणि आपण आता कुठे त्याची भाषा शिकायला सुरुवात केली आहे. आपल्या शरीरातल्या प्रत्येक द्रवामध्ये आरोग्याविषयीची ही महत्त्वाची माहिती दडलेली आहे. आणि ह्या माहितीच्या खजिन्याची किल्ली काय आहे? तर ती आहे XRNA. हाच तो एक महत्त्वाचा रेणू आहे जो हे सगळे गुप्त संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. आता XRNA म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर XRNA म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर रायबोन्यूक्लिक ॲसिड. म्हणजे हे असं RNA आहे जे पेशींच्या आत नाही तर त्यांच्या बाहेर आपल्या संपूर्ण शरीरात फिरत असतं. आणि हे सापडतं कुठे तर आपल्या रक्तात, लाळेत, मूत्रात आणि अगदी मेंदूतल्या द्रवात सुद्धा. म्हणजे बघा, ही सगळी माहिती मिळवणं किती सोपं आहे. पण ह्यात एक गंमत आहे. XRNAचा शोध लागला तेव्हा शास्त्रज्ञांसाठी तो एक मोठा धक्का होता. कारण तो त्यांच्या एका जुन्या, पक्क्या समजुतीच्या अगदी विरुद्ध होता. बघा, आधी शास्त्रज्ञांना काय वाटायचं की RNA खूप नाजूक असतं, ते पेशींच्या बाहेर जिवंतच राहू शकत नाही. पण नवीन शोधाने काय सिद्ध केलं की पेशी मुद्दाम एकमेकांशी बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी हे RNA बाहेर पाठवतात. अविश्वसनीय आहे, नाही का? मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो. जर RNA इतकं नाजूक असेल तर शरीरातल्या या खडतर प्रवासात ते स्वतःला वाचवतं तरी कसं? याचं उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे. हे RNA एकटा प्रवास नाही करत. ते एका छोट्या, सुरक्षित डबीत म्हणजे आण्विक कंटेनरमध्ये बंद असतं. अगदी एखाद्या महत्त्वाच्या कुरिअर पार्सलसारखं, जे त्याला कोणत्याही धोक्यापासून वाचवतं. बरं, मग आता हे तर कळलं की ते कसं टिकतं, पण ही सिस्टीम नक्की काम कशी करते, तिची ताकद काय आहे? चला पाहूया. याचं मुख्य काम म्हणजे एका पेशीने दुसऱ्या पेशीला सूचना किंवा आदेश पाठवणे. ही आपल्या शरीराची स्वतःची एक प्रकारची मेसेजिंग सर्व्हिसच आहे. आणि या मेसेजिंगमुळे आपल्या शरीरातल्या कित्येक तरी महत्त्वाच्या गोष्टी कंट्रोल होतात. आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती असेल, जखम भरणं असेल किंवा शरीराची वाढ, सगळं काही यावर अवलंबून असतं. पण जिथे चांगली गोष्ट असते तिथे तिचा गैरवापरही होऊ शकतो. कर्करोगाच्या पेशी म्हणजेच कॅन्सर सेल्स खूप हुशार असतात. त्या याच सिस्टीमला हायजॅक करतात आणि स्वतःचे चुकीचे संदेश पाठवून ट्यूमर वाढवायला मदत करतात. पण ह्याच माहितीचा वापर करून आपण भविष्यात एक मोठी क्रांती घडवू शकतो. XRNAला समजून घेण्याचे आणि ते वाचण्याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत. यामुळे काय होईल तर कर्करोग, हृदयरोग अशा अनेक गंभीर आजारांचं निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यात करणं शक्य होईल. तेही अगदी सोप्या चाचण्यांमधून. आणि थांबा, ही गोष्ट फक्त औषधोपचारापुरती किंवा वैद्यकीय क्षेत्रापुरती मर्यादित नाहीये. याचा उपयोग एका अनपेक्षित ठिकाणीही होतो. शास्त्रज्ञांनी तर पिण्याच्या पाण्यातल्या जीवाणूंच्या XRNAचा अभ्यास करून पाणी जास्त प्रभावीपणे कसं स्वच्छ करता येईल याचाही मार्ग शोधलाय. कमाल आहे ना? चला, तर मग ह्याचे फायदे पटकन बघूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, रोगांचं निदान खूप जलद होऊ शकतं. दुसरं म्हणजे या चाचण्या पारंपरिक चाचण्यांपेक्षा खूप स्वस्त असतील. आणि सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे यासाठी बायोप्सीसारखी कोणतीही वेदनादायक किंवा किचकट प्रक्रिया करावी लागणार नाही. फक्त एक साधा सॅम्पल पुरेसा आहे. थोडक्यात सांगायचं तर XRNAच्या शोधामुळे पेशी एकमेकांशी कशी बोलतात आणि आपण आजारांचं निदान कसं करतो याबद्दलची आपली समजच पूर्णपणे बदलून गेली आहे. ही एक मोठी क्रांती आहे. आणि हा शोध आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतो की आपलं शरीर अजून अशी किती रहस्य उलगडण्याची वाट पाहत असेल.